नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं स्वागत करतोय. शुभ सायंकाळ सर्वांना. आज आपण या ठिकाणी जे अपडेट आलेली आहे कृषी विद्यापीठ भरती, ज्या 4 कृषी विद्यापीठे महाराष्ट्रामध्ये आहेत त्या विद्यापीठामधील जे वेगळे पद आहेत, गट ब असेल, गट क, गट ड ची पदं आहेत, त्याला आकृतीबंधाला मंजुरी मिळालेली आहे. यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे, या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याकरिता आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. सुरुवातीला लाईक करायचा आहे. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. पूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. त्याची पात्रता काय असेल, ओके, अभ्यासाचं नियोजन. त्याच्या अगोदर आपल्याकडे कृषी सेवक भरती, कृषी विद्यापीठ पद भरतीकरिता नवीन बॅच नुकतीच स्टार्ट झालेली आहे. यामध्ये तांत्रिक विषयासहित सर्व विषयांचा समावेश असणार आहे. सरकारी नोकरीकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. यामध्ये तुम्हाला PYQ MCQ सराव, तांत्रिक विषयावरती जास्त भर, PDF नोट्स सर्व विषयाचे देण्यात येणार आहेत. तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे. या संपूर्ण वैशिष्ट्य हे बॅचचे असणार आहे. तरी जॉईन करण्याकरिता आपल्याला 9823442263 या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी जे अपडेट आलेलं आहे त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. कृषी विद्यापीठातील 3,500 वरती पदे जी भरली जाणार आहेत त्याकरिता सुधारित आकृतीबंधाची तब्बल 23 वर्षानंतर मंजुरी या विभागामार्फत देण्यात आलेली आहे, सामान्य प्रशासन विभागामार्फत. ओके, तर नियमित पदांचा आकृतीबंध असा आहे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत 1296 पदं भरली जाणार आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला 915. त्यानंतर वसंतराव नाईक महाराष्ट्र कृषी विद्यापीठ मराठवाडा कृषी विद्यापीठ 890 पदे आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ 579 पदे, असे एकंदरीत तब्बल 3,500 पदं 4 कृषी विद्यापीठांतर्गत वेगळ्या पदांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर यामध्ये डिटेलमध्ये बघूया आपण. राज्यातील कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने 4ही कृषी विद्यापीठाच्या गट अ आणि गट ब संवर्गातील एकूण 3,723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला स्टाफिंग पॅटर्न मंजुरी दिलेली आहे. तब्बल 23 वर्षानंतर म्हणजे 2003 नंतर पहिल्यांदाच हा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आलेला आहे असून यामुळे विद्यापीठामधील प्रशासकीय आणि शैक्षणिक व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. कृषी पशुसंवर्धन व दुग्ध आणि मत्स्य व्यवसाय विभागाने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार, जो शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध झाला होता GR, त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, शासन निर्णयानुसार नियमित 3,611 पदे आणि आउटसोर्सिंग बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणारी 112 असे एकंदरीत 3,723 पदांचा या जाहिरातीमध्ये समावेश असणार आहे. आकृतीबंधाचा यात समावेश आहे. या निर्णयामुळे विद्यापीठामधील मनुष्यबळ व्यवस्थापन अधिकरित्या प्रभावीपणे काम करणार आहे, मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत वेगाने पोहोचण्यास मदत सुद्धा होणार आहे, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. दरम्यान हा निर्णय केवळ गट आणि गट ब संवर्गासाठी लागू असून गट क आणि गट ड संवर्गातील पदाबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे या विभागाकडून सुरू असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. तर यामध्ये जे वेगळी पदं भरली जाणार आहेत, गट असेल, गट ब किंवा नंतर जी गट क आणि गट ड ची आहेत, कृषी सेवक असेल, सहाय्यक कृषी अधिकारी म्हणतो आपण, लिपिक, कनिष्ठ टेक्निकल असिस्टंट असतील, या वेगळ्या पदांचा यामध्ये समावेश असणार आहे. तर ज्यांचं BSc ऍग्रीकल्चर किंवा अलाइड ब्रँचेस मधनं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे किंवा क्लर्क करिता तुम्हाला 12वी नंतर टायपिंग, ज्यांचं मराठी 30 इंग्लिश 40 असेल तर त्या विद्यार्थी या ठिकाणी पात्र ठरणार आहे. टेक्निकल असिस्टंट साठी त्या पात्रता त्या ठिकाणी तुम्हाला दिली जाणार आहे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानुसार. तर याचा जो अभ्यासक्रम राहणार आहे, मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता आणि GK हे 4 विषय कंपल्सरीच असणार आहे कोणत्याही पदाकरिता, आणि त्यांचा टेक्निकल तांत्रिक घटकाचा सुद्धा यामध्ये समावेश राहणार आहे. तर तसेच आपल्याला आता ही जाहिरात आकृतीबंध मंजूर झालंय म्हणजे 100% पुढच्या महिन्यामध्ये जुलै एंड पर्यंत जाहिरात अपेक्षित आहे. कृषी विद्यापीठांतर्गत मेगा भरती म्हणजे आपण आपल्या कृषी विद्यापीठांतर्गत म्हणजे तुम्ही मराठवाड्यामध्ये असेल तर मराठवाड्यामध्ये फॉर्म भरू शकता, कोकणामध्ये असेल तर कोकणामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामधील राहुरी कृषी विद्यापीठ आहे किंवा विदर्भामधील अकोला कृषी विद्यापीठ आहे, त्या ठिकाणी आपल्याला ही सुवर्ण संधी सरकारमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आपल्या जवळच्या विद्यापीठामध्ये सरकारी नोकरीकरिता आपण अर्ज करू शकता. तर त्याकरिता आत्तापासून तुम्हाला तयारीला लागायचं आहे. त्याच्या योग्य मार्गदर्शनाकरिता झालेले क्वेश्चन पेपर असतील किंवा अतिसंभाव्य एमसीक्यूची तयारी, सर्व विषयाचे लेक्चर असतील, डेली लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. लाईव्ह जर लेक्चर तुम्हाला नाही पाहता आले तर तुम्ही रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये हे लेक्चर घर बसून बघू शकता. पीडीएफ नोट्स देणार आहोत आपण. त्यानंतर लेक्चर व्हिडिओ पाहू शकता. टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहे. तर जॉईन होण्याकरिता एनरोल करण्याकरिता आपल्याला 9823442263 या नंबरवरती संपर्क करायचा आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अभिजित सर अकॅडमी नावाचा ऍप आहे, तिथं सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा तुम्हाला करून ठेवायचं आहे. थँक्यू.